सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात खुनाची धक्कादायक घटना समोर आली आहे। वाकी गावाच्या शिवारात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या 2 तासात या खुनाचा उलगडा केलाय। वाकी गावाच्या शिवारातील शेतात 40 वर्षीय सुनंदा चौधरी यांचा मृतदेह आढळून आला। माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली। पिंपळनेर पोलिसांच्या प्राथमिक तपासात शेतीच्या कारणावरून सुनंदा यांचा पती गोटू गंजाराम चौधरी याच्याशी वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। याच वादातून पतीने पत्नीच्या कपाळावर आणि डोक्यावर दगडाने वार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे। खून केल्यानंतर संशयित पती घटनास्थळावरून फरार झाला। मात्र पिंपळनेर पोलिसांनी गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 2 तासात संशयित गोटू चौधरी याला ताब्यात घेतलाय। पोलिसांनी चौकशी केली असता पत्नी सुनंदा हिचा खून केल्याची कबुली त्याने दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या 2 तासात खुनाचा उलगडा करत संशयिताला ताब्यात घेणाऱ्या पिंपळनेर पोलिसांच्या कारवाईचं कौतुक होत आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।